जय जिजाऊ, जय शिवराय. विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई, औरंगाबाद, नागपूर उच्च न्यायालय भरतीसाठी लिपिक आणि शिपाई या पदाचा अंतिम निकाल कधी लागणार? तसेच विद्यार्थी मित्रांनो, संभाव्य कट ऑफ किती जाऊ शकतो? तसेच विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं टायपिंग टेस्टमध्ये कोणत्या प्रकारचे पॅसेज विचारले जातात? तसेच मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात आणि मागील वर्षी मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले गेले? याबद्दल आपण संपूर्ण मार्गदर्शन या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी विद्यार्थी मित्रांनो आपण बघू की लिपिक या पदासाठी एकूण वॅकन्सीज किती होत्या. ज्या मागच्या वर्षी वॅकन्सी झाल्या होत्या त्यानुसार यावर्षी वॅकन्सी भरपूर प्रमाणात आहे लिपिक या पदासाठी. तर सगळ्यात आधी बघूया मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी 830 वॅकन्सीज होत्या आणि यामध्ये निवड यादीसाठी 797 वॅकन्सीज होत्या, म्हणजे खूप जास्त वॅकन्सीज आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीसाठी 200 वॅकन्सीज आहे, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वॅकन्सीज खूप जास्त आहे, म्हणजे कट ऑफ हा कमी जाऊ शकतो. त्यानंतर नागपूर या खंडपीठासाठी 166 वॅकन्सीज होत्या आणि निवड यादीसाठी 159, तर प्रतीक्षा यादीसाठी 40 आणि औरंगाबाद या खंडपीठासाठी 336 म्हणजेच 323 या वॅकन्सी काय होत्या निवड यादीसाठी आणि 80 वॅकन्सीज या काय होत्या प्रतीक्षा यादीसाठी. म्हणजे ॲज कंपेअर्ड टू मागच्या वर्षी यावर्षी खूप जास्त वॅकन्सीज आहे. जर आता लेटेस्ट जो रिझल्ट लागला आपला वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये मुंबई उच्च न्यायालय म्हणजे मुंबईसाठी 26 पदे होते. तर विद्यार्थ्यांनी यांनी निवड झालेले जे उमेदवार आहे यांनी 562 उमेदवार घेतले. म्हणजे एका जागेसाठी विद्यार्थी मित्रांनो यांनी जवळपास 22 उमेदवार घेतले आहे. कशासाठी? नेक्स्ट स्टेप्ससाठी, ठीक आहे. जी आता येत्या 30 तारखेला 29 ते 30 तारखेला होणार आहेत आणि ह्याचा रिझल्ट 15 दिवसाआधी लागला होता. आपण रिझल्टबद्दल पण समोर बघणार आहे की रिझल्ट कधी एक्झॅक्ट लागणार आहे. त्यानंतर बघूया नागपूर खंडपीठासाठी जे आहे विद्यार्थी मित्रांनो 5 जागा होत्या. यांनी 78 मुलं घेतली. म्हणजे 5 जागेसाठी 78 म्हणजे जवळपास विद्यार्थी मित्रांनी 15.5च्या रेशोने म्हणजे 16च्या रेशोने मुलं घेतली. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठासाठी यांनी 6 जागा होत्या. तर यांनी निवड झालेले उमेदवार आहे 62 उमेदवार घेतले. ते म्हणजे एका जागेसाठी यांनी जवळपास 10 उमेदवार घेतले. जर याचा ऑन एन एव्हरेज केला विद्यार्थी मित्रांनो, तर यांनी एका जागेसाठी किती मुलं घेतले आहे? 15 मुलं घेतले आहे. जर या रेशोनुसार जर आपण संभावित कट ऑफ काढला तर आपण बघूया. परंतु त्याआधी आपण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कट ऑफ कमी लागण्याचे आपण 5 मेजर रिझन्स काढले आहे. तर सगळ्यात मोठं रिझन आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर पॅटर्न बदलला. यावर्षी जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा सेक्शन वाईज नव्हता. यावर्षी काय होतं विद्यार्थी मित्रांनो रँडमली क्वेश्चन्स आले होते. कधी मराठी, इंग्रजी, जी-के असे प्रश्न आले होते. त्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो गोंधळ झाला आणि अनेक चांगल्या विद्यार्थ्यांचा काय आला स्कोर थोडा कमी आला. त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटर सेक्शन जो खूप हार्ड गेला. कारण कॉम्प्युटरमध्ये एम-एस ऑफिसवरच फोकस होता. एम-एस एक्सेल, पॉवर पॉइंट, एम-एस वर्ड यावरच खूप ट्रिकी क्वेश्चन्स होते आणि डिफिकल्टी लेवल वाढली होती. म्हणून थोडा स्कोर विद्यार्थ्यांचा कमी आलेला आहे. त्यानंतर बघूया मॅथ्स वेटेज खूप जास्त होतं जी-के आणि जनरल नॉलेजनुसार. त्यामुळे जो नॉन मॅथ्स स्टुडंट्स आहे यांचं काय थोडं नुकसान झालं आणि स्कोर थोडा कमी आला. तसेच विद्यार्थ्यांनो इंग्लिशची जी लेवल आहे ती मॉडरेट ते हार्ड होती. इंग्लिश एकदम ईझी नव्हता. त्यामुळे पण थोडे मुलांचे अटेम्प्ट कमी झाल्या आणि त्यानंतर बघूया टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटचा खूप प्रॉब्लेम झाला. कोणत्या सेंटरवर थोड्या वेळाने रफ वर्क करायला अलाऊ केला तर कुठे थोड्या लवकर वेळ अलाऊ केला. त्यामुळे काय थोडा कट ऑफ कमी जाऊ शकतो. जर आपण असं बघितलं तर अंदाजित कट ऑफ जर बघितला तर बघा विद्यार्थी मित्रांनो शिपाई पदासाठी बघा, मुंबई उच्च न्यायालयासाठी बघा 570 वॅकन्सी होत्या आणि 547 या निवड यादीच होत्या. म्हणजे जवळपास 500 वॅकन्सीज होत्या. आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, जर 15च्या रेशोनं जरी मुलं घेतले नेक्स्ट स्टेपसाठी तरी किती होतं 7,500 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा 7,500 म्हणजे जवळपास 7,000 मुलं कशाला घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे नेक्स्ट स्टेप्ससाठी आणि याच्यामुळे काय होतं कट ऑफ कमी जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नागपूर खंडपीठासाठी 115 म्हणजे जवळपास 110 मुलं आहे. 110 गुणिले 15 जरी केलं विद्यार्थी तरी किती 1500 मुलं ही नेक्स्ट स्टेपसाठी घेणार आहे. म्हणजे मुलाखत आणि त्यासाठी. म्हणजे जवळपास रेशो जो आपण बघितला तर भरपूर प्रमाणात आहे. म्हणजे 202 आहे औरंगाबादसाठी 194 म्हणजे जवळपास जर आपण 15चा जरी आकडा घेतला तरी 3000 मुलं ही घेणार आहे. कशासाठी? नेक्स्ट स्टेप्ससाठी. म्हणजे आपण जवळपास असा कट ऑफ लावू शकतो की जर आपला कट ऑफ 20 प्लस ज्यांचा स्कोर आहे आणि जवळपास 20 ते 24 याच्या दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो यामधले कमी पण जाऊ शकतो किंवा जास्त पण जाऊ शकतो. पण ज्यांचा स्कोर 20 प्लस आहे त्यांनी संपूर्ण तयारीला सुरुवात करा. का बरं? कारण त्याचा नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला रिझन पण सांगणार आहे. म्हणजे जवळपास ज्यांचा स्कोर 20 ते 23 प्लस आहे त्यांनी आजपासून तयारी करू शकता.
आजपासून म्हणजे आजपासून आपण मुलाखतीची तयारी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, जे लिपिक पदाचा अंदाजित जर कट ऑफ आपण बघितलं गेलं, तर बघा मुंबई उच्च न्यायालयासाठी जवळपास 830 व्हॅकन्सी होत्या. यामध्ये बघा 797 व्हॅकन्सीज म्हणजे जवळपास 800 व्हॅकन्सी ह्या होत्या. तर 800 गुणिले जर आपण 15 जरी केलं विद्यार्थी मित्रांनो, तरी 15 नाट 120 म्हणजे जवळपास 12,000 मुलं ही बोलवणार आहे. कशासाठी? तर टायपिंग टेस्टसाठी आणि मुलाखतीसाठी. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जवळपास 12 नाही आपण 10 जरी हजार पकडले, तरी 10,000 मुलं मागच्या वर्षी 64 ते 65 कट ऑफ गेला होता. तर यावर्षी जवळपास विद्यार्थी मित्रांनो, मुंबईसाठी जर आपण बघितलं ऑन एन ॲव्हरेज 58 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे 58 किंवा त्याच्या 62 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. याच्यावर जाऊ शकत नाही. खूप चॅनलवाले सांगत आहे, की कट ऑफ 60-70 जाऊन एवढा हाय कट ऑफ जात नाही विद्यार्थ्यांनो. कारण यावर्षी जागा भरपूर प्रमाणात आहे. त्यानंतर जर नागपूरचं बघितलं विद्यार्थी मित्रांनो, 166 म्हणजे 160 जवळपास जागा होत्या. आणि आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, जवळपास याला पण 2,000 मुलं बोलावणार आहे. म्हणजे याचा जर कट ऑफ बघितला आपण, तर जवळपास 60 ते 62 प्लसपर्यंत जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कशाचा? नागपूरचा. त्यानंतर औरंगाबादचा जर बघितलं विद्यार्थ्यांनो, 323 आणि 80 म्हणजे जवळपास याला 4,500 मुलं बोलवणार आहे. कशाला? औरंगाबादला. म्हणजे याचा पण कट ऑफ जवळपास 60 प्लस जाऊ शकतो. म्हणजे ऑन एन एव्हरेज जवळपास विद्यार्थ्यांनो, ज्यांना मुंबईमध्ये 58 प्लस आहे, त्यांनी आपली तयारी अत्यंत चालू ठेवा आणि बाकी जो 2 आहे नागपूर आणि औरंगाबाद यांना जर 60 प्लस आहे, त्यांनी तयारी सुरू ठेवू शकता. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आज आपण वेट करत आहोत. जर समजा मित्रांनो कट ऑफ 58 प्लस आणि शिपाईचा जर 20 प्लस लागला, तर आज आपण आजच्या घडीला पुढील टप्प्यासाठी पूर्णपणे तयार आहोत का? कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो निकाल आहे पुढील 7 ते 10 दिवसात आपला निकाल लागू शकतो. का बरं? कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, जो वाहन चालक आणि ड्रायव्हरचा जो आहे त्याचा 29 ते 30 तारखेला टेस्ट आहे. म्हणजे बघा त्यांनी जे आहे मॅनेजमेंट अत्यंत केलं आहे बघा. कारण शिपाई आणि लिपिक या पदासाठी भरपूर प्रमाणात मुलं आहेत. त्यासाठी त्यांना मॅनेजमेंटसाठी वेळ आहे. परंतु वाहन चालक आणि म्हणजेच ड्रायव्हर याचा हा 29 ते संपून जाईल. म्हणजे या समोरच्या 7 ते 10 दिवसात निकाल लागू शकतो आणि लागण्याची शक्यता खूप प्रमाणात जास्त आहे. कारण टायपिंग टेस्टसाठी भरपूर प्रमाणात मुले बोलवतात आणि त्यासाठी मॅनेजमेंट चालू असेल म्हणून हा जो रिझल्ट आहे थोडा लेट गेलेला आहे. परंतु 7 ते 10 दिवसात जर रिझल्ट लागला, तर त्यांना टायपिंग टेस्ट घ्यायची आहे. बघा टायपिंग टेस्ट ही 20 गुणांची आहे आणि मुलाखत ही 40 गुणांची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 7 ते 10 दिवसात लागला, तर आपली स्पीड कव्हर होणार का नाही? म्हणून ज्यांना 58 प्लस, 28 प्लस आहे, त्यांनी याआधीच आपण सांगितलं होतं आपल्या YouTube चॅनलवर, की तुम्ही आपली टायपिंग टेस्ट जे स्पीड आहे, ती चांगली करा आणि मुलाखतीची तयारी करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वेळ काय खूपच कमी आहे. आता बघा तुमची जर टायपिंग स्पीड तयार आहे का आपली? नाही. मग आजपासून आणखी थोडा प्रॅक्टिसला जास्त वेळ द्या आणि मुलाखतीची जी आहे तयारी आपली पूर्ण झाली आहे का? नाही. मग आपण काय आजपासून आणखी जास्त वेळ द्या मुलाखतीच्या तयारीसाठी. कारण बघा मागील भरतीमध्ये टायपिंग टेस्टसाठी पात्र झालेल्या 1,000 उमेदवारापैकी जवळपास फक्त 150 मुलं काय झाल्या? पास झाल्या. कारण हायकोर्टची जी स्किल टेस्ट आहे अत्यंत हार्ड असते, कठीण असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात मुले कटतात. त्यामुळे काय विद्यार्थ्यांनो, आजच आपल्याकडे वेळ आहे म्हणून आजचा उपयोग करा. कट ऑफ आणि रिझल्टचा वेट करू नका. रिझल्ट हा लागणारच आहे 7 ते 10 दिवसात किंवा 10 ते 15 दिवसात हा नक्की रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे रिझल्टचा वेट न करता आपल्या तयारीला सुरू ठेवा. आणि त्याआधी सगळ्यात आधी विद्यार्थी म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा. आता बघूया मुलाखतीसाठी आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आपल्या YouTube चॅनलवर तर संपूर्ण मुलाखतीची तयारी घेतली आहे. आपण जवळपास 10 व्हिडिओ घेतले आहे मुलाखतीसाठी. प्रत्येक टॉपिक वाईज आपण व्हिडिओ घेतले आहे. आपल्याला YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा. आता बघूया मुलाखतीसाठी कोणते महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. जसे की स्वतःची थोडक्यात ओळख करून द्या. तुम्हाला उच्च न्यायालयात नोकरी का करायची आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? किंवा मुंबई उच्च न्यायालय, नागपूर, औरंगाबाद खंडपीठाची तुम्हाला काय माहिती आहे? राज्यघटनेतील न्यायपालिकेची भूमिका काय आहे? त्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील फरक सांगा. न्यायमूर्तीची नियुक्ती कशी केली जाते? तुम्ही सध्या कोणते वर्तमानपत्र वाचता? त्यातील आजची एक महत्त्वाची बातमी सांगा. तुमचे बलस्थान, स्ट्रेंथ आणि कमकुवत बाजू म्हणजे वीकनेसेस काय आहेत? कार्यालयीन कामकाज गोपनीयता का महत्त्वाची असते? संगणकाचे कोणते मूलभूत ज्ञान तुम्हाला माहीत आहे? एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले काम आणि
तुमच्या इतर कामांमध्ये प्राधान्य कसे ठरवाल? नागरिकांशी नम्र आणि शिस्तबद्ध वर्तन का आवश्यक आहे? तुम्ही तणावाच्या परिस्थितीत काम कसे करता? तुमची निवड झाली तर पुढील 5 वर्षासाठी तुमचे उद्दिष्ट काय असेल? तर अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आणि याची उत्तरे आपण आपल्या YouTube चॅनलवर घेतली आहे. तर लगेच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, की आपण टायपिंग टेस्ट. टायपिंग टेस्टमध्ये कशा प्रकारचे पॅसेज विचारले जातात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे हायकोर्टची असल्यामुळे हायकोर्टचे जे रिलेटेड वर्ड्स आहे, कीवर्ड्स आहे किंवा त्या त्या रिलेटेड जे काही टॉपिक आहे त्यानुसारच तुम्हाला पॅसेज येतं. बघा इथे मी एक सॅम्पल पॅसेज घेतला आहे. द हायकोर्ट प्लेज बघा यामध्ये कोणते प्लेज व्हायटल रोल इन ॲडमिनिस्ट्रेशन, जस्टिस, प्रोटेक्शन, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स, इन्शोर्स लॉस फेअरली, सिटिझन receives equal treatment before the law. The court hears civil and criminal cases, reviews the decisions of lower courts and interprets legal provisions whenever necessary. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जे कोर्ट रिलेटेड कीवर्ड्स आहे किंवा वर्ड्स आहे, जे जज झालं, इंडिपेंडेंटली झालं, डिलिव्हरिंग जस्टिस झालं, तर अशा प्रकारचे तुम्हाला पॅसेजेस येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पॅसेजेसची तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस करा. रोजचे कमीत कमी 4 ते 5 पॅसेज तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे 3 ते 4 तास तुम्ही आजपासून प्रॅक्टिस करा. म्हणजे आजपासून जर आपल्याला 30 दिवस मिळाले, तर एका दिवशी 3 पॅसेज केले म्हणजे आपल्याला 90 ते 100 पॅसेज काय करायचे आहे, कव्हर करायचे आहेत. त्यामुळेच काय काय तुमची जी 40ची जी स्पीड आहे, ती तुमची काय होईल, रिकव्हर होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 मार्क्सची काय आहे तुमची पॅसेज म्हणजे टायपिंग वर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला 10ची पासिंग आहे आणि 40 मार्क्सची मुलाखत. परंतु मुलाखतीत महत्त्वाची आहे. मुलाखतीमध्ये जर आपला चांगला स्कोर आला, तरच आपलं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या YouTube चॅनलवर काय व्हिडिओ घेतला आहे, संपूर्ण मुलाखतीची तयारी घेतली आहे. ती लिंक मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकली आहे. त्यानंतर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा रिझल्ट हा लगेच 7 ते 10 दिवसात लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तयारीला सुरू ठेवा आणि आपल्याला काय करायचं आहे, ही एक्झाम क्रॅक करायची आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.